नमस्कार, मी कीर्तीज रेसिपी। तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे गुळाच्या गोड पुऱ्या। या पुऱ्या इतक्या मऊ, खुसखुशीत आणि स्वादिष्ट होतात की एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल। पण या रेसिपीमध्ये एक छोटी ट्रिक आहे जी माहिती नसेल तुम्हाला तर त्यामुळे पुऱ्या कडक होऊ शकतात किंवा नीट फुगणार नाहीत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक स्टेपमध्ये मी खास टिप्स सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा। अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा। मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया। आता इथं आपल्याला बघा, ज्या वाटीने आपण पूर्ण साहित्य मोजून घेणार आहोत तर त्याच वाटीने बघा, आता मी इथे एक वाटी घेतलेली आहे तर त्या वाटीने आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। सर्वात अगोदर तर 2.5 वाट्या मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत तर त्याच वाटीने बाकीचं साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे। आता त्याच वाटीने 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी तूप लागणार आहे। आता रवा हा पाव वाटी म्हणजे जवळपास 3 चमचे आहे। पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे आहे आणि नंतर आपल्याला इथं बघा लागणार आहे थोडीशी इलायची पावडर आणि थोडंसं चवीनुसार मीठ। आता इथं सर्वात अगोदर आपल्याला सुरुवातीला काय करायचं, एक स्टीलचं पातेलं घ्यायचं किंवा एखादं पात्र घ्या। त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तर आपण बारीक चिरलेला 1 वाटी गूळ आहे। आता त्याच्यासाठी आपल्याला सेम त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं आहे। तुम्हाला गोडाचं प्रमाण जर कमी जास्त करायचं असेल ना तर तुम्ही इथं गोडाचं प्रमाण थोडंसं गूळ कमी जास्त करू शकतात। आता हा आपल्याला पाणी याच्यामध्ये गुळामध्ये घालायचं, चमच्याने हलवायचं चांगलं आणि इकडे गॅस चालू करायचा। आता सुरुवातीला आपल्याला गॅस म्हणजे जास्तच करायचा आहे। गूळ वितळेपर्यंत आपल्याला गॅस जास्त करायचा आणि गूळ वितळला की आपल्याला हे काय जास्त आपल्याला शिजवत बसायचं नाही किंवा आटवत बसायचं नाही। तर गूळ वितळला की गॅस बंद करायचा आहे। आता आपल्याला ते थंड होईपर्यंत आता इकडे आपल्याला पुढची तयारी करायची आहे। आता इकडे बघा, तडका पॅन ठेवलेला आहे गॅस चालू करून आणि त्याच्यामध्ये आता इथे सर्वात सिक्रेट आपल्या पुऱ्या जी कुरकुरीत बनतात की नाही त्याच्यासाठी सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे आपण जे तूप घेतलेलं होतं तर ते तूप काय करायचं आहे, आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। आता इथं आपल्याला एक मोठं ताट घ्यायचं। तर इथं मी मोठं बघा भाकरीचं ताट घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2.5 वाट्या, तर ते घालायचं। त्याच्यामध्ये घालायचं आहे रवा, नंतर थोडीशी एकदम असं पाव चमचा इलायची पूड घालायची आहे। अगदी 2 बोटाची 1 चिमूट आपल्याला मीठ घालायचं आहे। आता ह्या कोरड्या जिन्नस आपल्याला चांगल्या अशा मिक्स करून घ्यायच्या। तर बघा इकडं तूप पण आपलं कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि यात पूर्ण जिन्नस बघा कोरड्या मिक्स करून घेतल्या। त्याच्यामध्ये आपल्याला कडकडीत असं हे तुपाचं मोहन घालायचं आहे। आता हे तूप कडकडीत असं गरम करून घेतलं। आता हे खूप गरम आहे त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला हे काय करायचं आहे, चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे। कारण कसं हाताला तुपाचा चटका बसू नये यासाठी आपल्याला हे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर काय करायचं आहे, हाताने याला आपल्याला चांगलं पिठाला हे तूप असं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम असं हातावर चुरून त्याचं मोहन आपलं हे पूर्ण पिठाला लागलं पाहिजे आणि सर्व जिन्नस हे अशा एक जो म्हणजे असं मिक्स झाल्या पाहिजेत। असं केल्याने काय होतं की आपल्या पुऱ्या जे आहेत ना त्या एकदम अशा खुसखुशीत बनतात आणि जवळपास 15 ते 20 दिवस या पुऱ्या अजिबात खराब होत नाही। तुम्ही प्रवासात जा किंवा तुम्ही असं सहलीला वगैरे कुठं जरी गेलात ना तर तुम्हाला ह्या पुऱ्या जर बनवून नेल्या ना तरी सुद्धा चालतं। आता तुपाचं मोहन चांगलं लागलेलं आहे असा मुटका बनवून घ्यायचा आणि मुटका बनला की समजायचं तुपाचं मोहन किंवा तेलाचं, तुम्हाला तुपाच्या ऐवजी तेल घातलं तरी सुद्धा चालतं। आता इकडे बघा, हे गूळ आपण वितळून घेतलेला होता तर ते थंड झालेलं आहे। शक्यतो आपल्याला हे गारच करून घ्यायचं आहे, जे गुळवणी बनवून घेतलेलं आहे की नाही तर ते, आणि चाळणीने आपल्याला ते आवर्जून म्हणजे गाळूनच घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये कसं एखादी काडी वगैरे, कचरा वगैरे, एखादा खडा वगैरे असतो त्यासाठी आपल्याला चहाच्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला आज पुऱ्यासाठी जे प्रमाण सांगितलेलं आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। 1 वाटी आपण गूळ घेतलेला आहे, 1 वाटी पाणी त्याच्यासाठी आपण टाकलेलं आहे गूळ वितळण्यासाठी आणि 2.5 वाट्या गव्हाचं पीठ आणि पाव वाटी तूप आणि पाव वाटी रवा, म्हणजे 3 चमचे पोहे खायच्या चमच्याने रवा। तर हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे
आता बघा ते गूळ वितळून घेतलेलं आहे की नाही, तर त्याच्यामध्ये आपण ओतून घ्यायचं आणि त्याच याच्यामध्ये गूळ वितळलेल्या पाण्यामध्ये, त्या गुळवण्यामध्ये बरोबर 2.5 वाट्याचे पीठ घेतलेलं आहे. तर ते मळायला बाकीची पाण्याची गरज लागत नाही. तुम्हाला जर कमी जास्त जर पाणी जर लागलं ना, तर तुम्ही घेऊ शकतात. कारण बघा मी इथं जेवढं पाणी घेतलं होतं 1 वाटी गुळासाठी 1 वाटी पाणी, त्याच्यासाठी मला 2.5 वाट्या गव्हाचं पीठ लागलं. तर एकदम असं म्हणजे पूर्ण मळून गोळा झाला. मला इथं पाण्याची गरज लागली नाही आणि जास्त घट्ट पण झालं नाही, जास्त पातळ पण नाही. आपल्याला जसं पोळ्याची कणिक लागते की नाही, अगदी तशीच आपल्याला मळून घ्यायची आहे. जर तुम्हाला थोडं पाणी लागलं ना, तर तुम्ही घेऊ शकतात. आता इथं बघा पिठाचा गोळा मस्त तयार झालेला आहे मळून. आता हा आपल्याला काय करायचा आहे, जवळपास 20 मिनिट हा आपल्याला असंच झाकून ठेवायचा आहे. आता 20 मिनिटानंतर बघा, पीठ हे थोडंसं छान असं सैल झालेलं आहे. याच्यामध्ये जो रवा घातलेला होता की नाही, तर त्याच्यासाठी तो असा छान भिजला जातो आणि पुऱ्या हे आपल्या क्रिस्पी कुरकुरीत असे एकदम खुसखुशीत बनतात. आणि नंतर काय करायचं, अगदी थोडंसं तुपाचा हात लावायचा आणि पीठ हे आपल्याला परत एकदा मळून घ्यायचं आहे. अगदी 1 ते 2 मिनिट मळून घ्यायचं. आता पीठ मळून झालं आहे, तर बघा इकडं गॅस चालू करून कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम होईपर्यंत इकडे आपल्याला आता पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता पुऱ्या लाटताना काय करायचं, आपण पोळीचा उंडा घेतो की नाही, तर त्याच्यापेक्षा अगदी थोडासा म्हणजे थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि पोळ्या ह्या आपण पोळी लाटून पुऱ्या बनवणार आहोत. तर आता एक-एक पुरी लाटायला खूप टाईम लागतो. तर पुऱ्या पटपट अशा जास्त म्हणजे कमी वेळात जास्त पुऱ्या कशा होतील, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची एक सिक्रेट गोष्ट सांगणार आहे. कारण कसं पुऱ्या लाटायला पण थोडं-थोडं म्हणजे एक-एक पुरी लाटायला खूप वेळ लागतो. तर तुम्हाला जास्त वेळ न लागता अगदी कमी वेळामध्ये खूप मोठ्या एकदम असं मोठं ताट भरून पुऱ्या कशा बनवता येतील, तर मी सर्वात सिक्रेट गोष्ट सांगणार आहे. आता बघा ही पोळी आपण लाटून घ्यायची. तर इथं मी मोठा पोळपाट घेतला आणि त्याच्यावर मोठी पोळी लाटून घेतली. आता पोळीपेक्षा ना जास्त आपल्याला जाड ठेवायची नाही. उगाच थोडीशीच आपल्याला ही पोळी जाड ठेवायची आहे, जास्त पातळ नाही. आणि जर तुम्ही जास्त जर जाड ठेवल्या ना पुऱ्या, तर त्या एकदम अशा खुसखुशीत होतात. पण जास्त पण जाड नाही ठेवायच्या. अगदी आपण पोळी लाटतो की नाही, त्याच्यापेक्षा थोडीशी जाड लाटायची आहे पोळी. आणि नंतर आपल्याला एक वाटी घ्यायची किंवा एखाद्या डब्याचं झाकण वगैरे किंवा बरणीचं झाकण. तर तुम्हाला लहान-मोठ्या आकाराच्या तुम्ही ह्या पुऱ्या कट करू शकतात. तर इथं मी काय केली, एक गोल वाटी घेतली आणि त्याने बघा सेम आकाराच्या काय केल्यात मी पुऱ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत. आहे की नाही सोपी ही टिप्स. तर तुम्ही ही नक्कीच ही ट्रिक्स वापरा. अगदी बघा 2 मिनिटामध्ये किती जवळपास 7 ते 8 पुऱ्या ह्या झालेल्या आहेत. आता इकडं बघा तेल पण गरम झालेलं आहे आणि इकडं बघा जवळपास एका पोळीच्या 7 ते 8 पुऱ्या इथं तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही एकदाच जास्त पुऱ्या बनवून ठेवू शकता. त्या चिकटत नाहीत, काही नाही. याला पीठ लावायची गरज नाही पोळी लाटताना किंवा तेल लावायची गरज नाही. आता तेल गरम झालंय की नाही कसं चेक करायचं, तर अगदी पिठाचा थोडासा तुकडा तेलात सोडायचा आणि त्याला असे बबल्स म्हणजे बुडबुडे आले की समजायचं तेल हे गरम झालेलं आहे. आता इथं बघा तेल गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये सोडायची आहे पुरी. आता सुरुवातीला मी एकच पुरी टाकलेली आहे तेलामध्ये तळण्यासाठी आणि याच्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे, तर त्याच्यासाठी या पुऱ्या पटकन अगदी 1 मिनिटातच तळून दोन्ही साइडने तळून अ, तयार होते. तर या पुऱ्या तळायला जास्त वेळ लागत नाही. तर पटपट ह्या पुऱ्या तळून होतात. तर बघा कढई मोठी आहे, तेल भरपूर टाकलेलं आहे. त्याच्यासाठी बघा जवळपास 4-4, 5-5 पुऱ्या टाकल्यानं तरीसुद्धा चालतं. फक्त आपल्याला पटपट ह्या काय करायच्या आहेत, पलटी करून घ्यायच्या आहेत. तर बघा आता सेम पद्धतीने मी ह्या राहिलेल्या पुऱ्या पण अशाच तळून घेते. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्ही आणखीही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही? नसेल केलं तर वाट कसली बघताय? पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची जी बेल आहे की नाही, तर ती बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायला अजिबात विसरू नका. म्हणजे सर्वात अगोदर मी ज्या आपल्या चॅनलवर रेसिपी अपलोड करते, अशाच अगदी झटपट बनणाऱ्या, कमी साहित्यात, कमी मेहनतीत अगदी अशा युनिक अशा रेसिपी मी शेअर करत असते. तर त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहण्यासाठी तुम्हाला बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करावं लागेल. तर बघा इथं बघा काय पुऱ्या एकदम अशा टम्म अशा फुगलेल्या आहेत. जर तुम्हाला या पुऱ्यांना अशा एकदम अशा
कडक आणि कुरकुरीत जर बनवायचे असतील ना, तर काय करा, पुऱ्या थोड्याशा एकदम अशा पातळ लाटा आणि तळा. एकदम अशा कुरकुरीत बनतात आणि तुम्हाला एकदम अशा खुसखुशीत जर बनवायच्या असतील ना, तर थोड्याशा जाड ठेवा. आपण पोळी लाटतो, तर त्याच्यापेक्षा थोडीशी पोळ्या म्हणजे पुऱ्या थोड्याशा जाड ठेवा आणि तळून घ्या. एकदम अशा खायला खुसखुशीत लागतात. तर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. जास्तीत जास्त मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांना शेअर करा. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. इथं आपल्या बघा पूर्ण पुऱ्या तळून झालेल्या आहेत. एकदम अशा खुसखुशीत अशा. बघा फक्त 2.5 वाटी गव्हाच्या पिठापासून मोठं एक ताट भरून जे भाकरीचं ताट आहे, तर ते एक ताट भरून पुऱ्या इथं तयार झालेल्या आहेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.